या व्यवसायाला आपल्याला एक व्यावसायिक रूप द्यायचं आहे. या कुक्कुटपालनाचा आपल्याला एक व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला बघा, लक्षात घ्या, आपल्या ट्रेनिंगमध्ये ना एखादा टेक्निकल पार्ट आहे, म्हणजे एखादं मेडिसिन सांगायचं राहून जाईल, पण या व्यवसायात तुम्ही काय करावं आणि काय करू नये हे तुम्हाला परफेक्टली सांगितलं जाईल. कारण आपल्याला डॉक्टर तयार नाही करायचे, आपल्याला व्यावसायिक तयार करायचे. व्यवसायामध्ये त्याच्याकडनं चुका होऊ नयेत हे महत्त्वाचं. त्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं, त्याचा खर्च कमीत कमी व्हावा, असं या लेक्चरचं डिझाईन केलेलं आहे. विषय काय, समजा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला, कोंबडी आजारी पडली, तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये डॉक्टर आहेत. पण हा व्यवसाय उभा करताना किंवा हा व्यवसाय चालवताना काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला पुस्तकी ज्ञान मिळणार नाही आहे, कुठे वाचून मिळणार नाही. बरोबर आहे. काही चुका आपण करतोय पूर्वीपासून, त्या करायच्या नाही आहेत. हे सगळं आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाचे फायदे आणि महत्त्व आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लहान आहात, मोठे आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, अशिक्षित आहात, तुमच्याकडे जागा कमी आहे, जास्त आहे, तुमच्याकडे भांडवल कमी आहे, जास्त आहे, ह्या कुठल्याही क्रायटेरियाचा आपल्या या व्यवसायावर परिणाम होत नाही. म्हणजे हा व्यवसाय मला करायचा आहे एवढं एकदा तुम्ही ठरवलं की तुम्हाला मार्ग दिसणार आहे. म्हणजे कुठल्याही अडचण, म्हणजे तुम्हाला कुठलाही एक्सक्यूज नाही आहे की हे नाही आहे म्हणून मी हा व्यवसाय करत नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू होतो. फायदा नंबर 1, कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होतो. कमीत कमी जागेत व्यवसाय सुरू होऊ शकतो. तिसरा फायदा काय की हा एकमेव व्यवसाय असा आहे जो लवकरात लवकर तुम्हाला फायदा मिळवून देतो. वंश परंपरागत पिढ्यानपिढ्या कोंबडी पाळणे, कोंबडी कापणे आणि कोंबडी खाणे हे जगतमान्य असल्यामुळे सहज मार्केट उपलब्ध आहे. म्हणजे अशी एखादी वस्तू नाही आहे की ती तुम्हाला जाऊन बाजाराला विकायची आहे. नॉर्मली गावठी कोंबडा हा तुमच्या घरातूनच विकला जातो. आणि जर तुम्ही विचार केला 10 वर्षापूर्वीचा, तर 10 वर्षापूर्वी आपल्याकडे गावठी कोंबडा कितीला मिळत होता? 250-300. आणि आज कितीला मिळतोय? 700-800. याचा अर्थ काय? अर्थशास्त्र काय सांगतं की मागणीपेक्षा पुरवठा कमी असला की किंमत वाढते. म्हणजे मागणी भरपूर आहे, फक्त आपल्याला अडकायचं नाहीये. त्यासाठी आपण काय करायचंय तेही तुम्हाला सांगणार. आता आपण एक एक फायदा बघू. कमीत कमी गुंतवणूक. अगदी समजा 300 रुपयाला आपण एक तलग जर पकडली, तर 10 तलगी घेऊन जरी तुम्ही व्यवसाय सुरू केला तरी तुमचा व्यवसाय म्हणजे 3000 व्यवसाय सुरू होतो. कमीत कमी गुंतवणूक. हां, ज्यांना ज्या पटीत उत्पन्न पाहिजे त्या पटीत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे, पण व्यवसाय सुरूच करायचा आहे तर 3000 सुद्धा होऊ शकतो. कमीत कमी जागा. तर आपल्याला माहिती आहे, आपल्या गावाकडे आपल्या घरामध्ये एका टोपली खाली आपण 2 कोंबड्या झाकतो. म्हणजे 10 कोंबड्यांना किती जागा लागणार आहे? एक छोट्या 4 टोपल्या जरी असल्या तरी 10 कोंबड्या त्याच्या खाली राहू शकतात. म्हणजे कमीत कमी जागा. सहज लवकरात लवकर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे समजा तुम्ही आज एक तलग आणली, 4 ते 6 महिन्याची तलग आणली, पुढच्या महिन्यामध्ये तिने अंडी द्यायला सुरुवात केली. अंडी 15 दिवस अंडी दिली, 16व्या 17व्या दिवशी ती खुडूक होते.
खुडूक झाली, अंड्यावर बसली की तिथून 21 दिवसामध्ये म्हणजे 45 दिवसात हे प्रोसेस कंप्लीट होतं. 1.5 महिन्यामध्ये. 1.5 महिन्यात ती तुम्हाला पिल्लं देणार आहे. 1.5